मारण्यात आला. त्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक मिळून 26 निरपराध लोकांचा नाहक बळी गेला. या विदारक हल्ल्यामुळे भारताबरोबरच संपूर्ण जग हळहळलं. काय चूक होती त्या निरपराध बांधवांची? काय चूक होती त्यांच्या परिवाराची? काय चूक होती त्यांच्या निष्पाप बायका मुलांची? प्रत्येक भारतीयाच्या मनात होते असे असंख्य प्रश्न आणि डोळ्यात होते फक्त अश्रू. हा जलक्षोभ वाढत असतानाच आपल्या सरकारने त्वरित कठोर पावलं उचलली. राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत 1500 संशयितांची चौकशी करून 3 दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रदर्शित करण्यात आली. हे 3 क्रूर दहशतवादी होते हशीम मुसा, अली भाई अलियास आणि हुसेन ठोकर. संपूर्ण चौकशीत ह्या क्रूर हल्ल्यामागे पाकिस्तानचा कट होता हे आता स्पष्ट झालं होतं. नेहमीप्रमाणेच आमचा या दहशतवादी हल्ल्याशी गाडीचाही संबंध नाही असा पवित्रा पाकिस्तानने केला. हीच वेळ होती पाकिस्तानला धडा शिकवायची. हीच वेळ होती आपल्या निरपराध मृत बांधवांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्याची. हीच वेळ होती दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची. पाकिस्तान मुर्दाबाद! पाकिस्तान मुर्दाबाद! पाकिस्तान मुर्दाबाद! शहरात शहरात जलक्षोभ वाढतच होता. कारण हल्ला हा केवळ पर्यटकांवर नव्हता, तर हा हल्ला होता 140 करोड भारतीयांच्या आत्म्यावर. हा हल्ला होता भारत देशाच्या अस्मितेवर. पाकिस्तानला त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देण्यासाठी भारतीय सैन्य दलांची मोर्चे बांधणी सुरू झाली होती. त्यातच भारत सरकारने 6 मे 2025 रोजी देशभर मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रमुख शहरात मॉक ड्रिलची जोरात तयारी चालू झाली. पाकिस्तान या सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून होता. पण त्यांना माहित नव्हतं की हा एक गनिमी कावा आहे. जसे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा रणनीती अवलंबून अनेक युद्ध जिंकली, तीच रणनीती आपल्या लष्कराने अवलंबली. पाकिस्तानला गाफील ठेवत 7 मे रोजी पहिला हल्ला केला. रात्री 1:30च्या सुमारास पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा यांच्या पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. हो, ऑपरेशन सिंदूर. आपल्या निष्पाप माता भगिनींच्या कपाळावरचा सिंदूर त्यांच्या डोळ्यांत